नमस्कार मंडळी, आज महाराष्ट्र रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे. चला तर आज आपण पाहणार आहोत उपमा कसा करतात. चला तर पाहूयात उपम्याची रेसिपी. उपमा बनवण्यासाठी सगळ्यात आधी आपण इथे 1 वाटी रवा घेतलेला आहे. साधारण 7 ते 8 मिनटं रवा हा भाजून घ्यायचा आहे. रवा हा जास्त वेळ भाजायचा नाही आहे. साधारण हलकासा लालसर कलर येईपर्यंत रवा भाजायचा. त्यानंतर रवा हा एका प्लेटमध्ये काढून घेऊयात. त्यानंतर रवा भाजून झालेला आहे. चला तर मग आता इथे आपण एका कढईत शेंगदाणे आणि काजू छान प्रकारे फ्राय करून घेऊयात. त्यानंतर त्याच तेलात मोहरी, जिरं, कांदा छान प्रकारे भाजून घ्यायचा आहे. कांदा हलकासा ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्यायचा. त्यानंतर हिरवी मिरची, कढीपत्ता, फ्राय केलेले शेंगदाणे, काजू यात घालायचे आहेत. त्यानंतर 1 चम्मच मीठ टाकल्यावर सगळं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर भाजलेला रवा आपण याच्यात टाकून घेऊयात. रवा हलकासा भाजून घ्यायचा. त्यानंतर गरम केलेलं कोमट पाणी आपण याच्यात टाकून घेऊयात. त्यानंतर याच्यावर झाकण ठेवून आपण याला होऊ देऊयात. त्यानंतर याच्यात वरतून आपण कोथिंबीर टाकून घ्यायची आणि मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर उपमा हा एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आणि त्याच्यावर छान अशी शेव टाकून घ्यायची. चला तर मग उपमा हा तयार झालेला आहे. तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.